म्हणजे काय? तुला खोटं वाटतं का काय? काय रे पिट्टू? अरे यांना काय कधी खरं वाटतं? आम्हाला माहिती आहे आम्ही आमचा जीव कसा वाचवला ते. ए पिट्टू, भाव खाऊ नको, सांग की. ए सांग ना आता. सांग ना. हा? ए सांग ना यार. सांग ना. काय झालं माहिती आहे, लई ताण लागली होती. तर आम्ही गेलो पाण्याकडे आणि बघितलं तर काय, 8 फूट लांब आणि 2 फूट आडवा बक्काबक पाणी पित होता. त्याला बघून असं वाटलं बाळू पॅन्ट मध्ये करतो की काय. आम्ही तसा जीव मुठीत घेतला आणि धावलो. आम्ही पुढं बिबट्या माग, आम्ही पुढं बिबट्या माग, आम्ही पुढं बिबट्या माग. एकदा तर वाटलं दगडाने ठेचून टाकावं, पण या बाळूला धीरच नाही ना. आणि माहितीये काय, एकदा मी पडलो बी, मला वाटलं सगळं संपलं. अरे पण बघितलं तर काय, बाळूवर बिबट्या खाली. हाव नाही बघितला की ताव नाही बघितला, धावलो सुसाट. म्या घुसलो मागजण गावात. बिबट्या गावाच्या वेशी बाहेर थांबला, पण मागून डोळे बंद करून धावणारा बाळू बिबट्याच्या अंगावर. बाळू ओरडतोय, वाचवा वाचवा, बिबट्या बसणं वाचवा वाचवा वाचवा. तेव्हा गावकरी आले आणि मग बिबट्या घाबरून पळाला. हा बाळू बाळू नाही थांबला की मी पण नाही थांबलो. धावत सुटलो आणि आलो शाळेत. आम्ही शाळेत, बिबट्या जंगलात. हा आणि लय भीती वाटते शाळेत जायला. सरांना काय पण बोलू दे, मी तर नाही जाणार शाळेत. हा बाळू, मी सांगतो ना, तुम्ही पण जाऊ नका. ए जायचं ना अजिबात. आम्ही बघितलंय, आम्ही वाचलो बिबट्या बसणं, आम्हाला माहिती. हा बाळू, बरोबर आहे, जायचं ना शाळेत. हा मस्त मस्त आहे ना. आई आणि मी संगमेश्वरला गेलो होतो. पहिला नंबर आला म्हणून घेतला. तुला माहितीये माझा तो गल्ला? हा तो घेतला आणि फोडला. अर्ध पैसे संपलं आणि अर्ध आहेत. लय मस्त आहे तुझा ड्रेस. मग थांब मी आले. हा लय गुणाची आहे माझी पोर. 2 वरीस आल्या गेलेल्या पाहुण्याने दिलेलं पैक जमा करून ठेवल, एक बी पैका खर्च केला नाही. आता शाळेचे कपडे घ्यायचे म्हणून फोडला. लई मोठी होणार आहे ती. तू करते का नाही जमा? करते. हे बघ की मी चपला बी आणल्यात. लय मोमो हायत. अगं आता काय ताटात आणतो का काय? चल, हिला तर आपल्या पोरीचं कौतुक पण नाही बघवत. चल आपण बाहेर जाऊया. चल. हिला तर ना पोरीचं कौतुकच नाही. तुझी तर मॉप खरेदी झाली की. अगं झाली, पण पुढे काय करावं? म्हणजे अगं बिबट्या हाय ना वाटत. हा, मला पण त्याची लय भीती वाटते. आता काय करायचं काहीच सुचना. आईला सांगू नको हा, नाही तर मला बी नाही पाठवणार शाळेत. आणि मी उद्या येता वेळेस ना बॅगेमध्ये कोयता घेऊन येणार आहे. बिबट्या आला समोर तर काहीतरी पाहिजे ना हातात. नाही, मास्तरांनी ते तुझ्या बॅगेत पाहिलं ना तर तुला बी शाळेत ठेवायचं नाही आणि मला बी. आणि बिबट्या काय सगळ्यांसमोर येणार नाही, आपण सगळ्यांसोबत जाऊ. हा मी तर हा विचारच केला नाही. तरी बी मला बी लय भीती वाटते बिबट्याची. मला पण लय भीती वाटते. आता काय करायचं? कुठं शोधायचा तुला दिसभर मी? हा, कुठं होता दिसभर? हा, माझी कामा टाकून मी तुला दिसभर शोधत बसू? आणि तो डरेच वला कसा झाला? वला कसा झाला तो? अरे तो संगमेश्वरला नेऊन द्यायचा होता ना, मालकानं मला सांगितला होता. आता काय सांगू मालकाला? काय सांगू? माझ्या नातवानं पळविला म्हणून? अरे तू पण त्या आई बापा बरोबर का नाही गेलास? सुटलो असतो मी. चल घरात. चाल, माझ्या नजरेसमोरून कुठं जायचं नाही. चालतो घरात. चाल.
झाली तयार? तुला किती वेळा सांगितलं तरी तुला समजणार नाही. शाळेत जायचं म्हणून. पित्या, अरे शाळेत जायचे याला कसलं तोंडूत बसलास रे? चल आटप लवकर. पाणी तापत ठेवलंय, आंघोळ करून घे. आणि न्यारी काढून ठेवली दोघांची, दोघांनी बी करून घ्या. आणि सांभाळून घेऊन जा रे तिला. अरे आई, पण तू कुठे चालली? अरे तुझे बाबाज न्यारी न करताच गेले, त्यांना डबा नेऊन देते. येते मी लगोलग. अगं आई, तू थांबितच. पाणी तापायच्यात मी देऊन येतो डबा. अरे पण तुला शाळेला उशीर होईल की. अगं, नाही होत ग. आणि तू कुठे चालली आता उन्हाची? मी देऊन येतो लगेच. अरे ए बाळू, काय रे? ये. हा आलो लवकर आलो. ये रे, एकदम जायचंय शाळेला. चानी बी येणार हा, आपल्या लवकर ये रे सोबत. बाबा. वाट बघत बस. काय काय? चल शेतावर जायचंय. हा चल. लवकर ये रे. बरं आई, निघते ग. सांभाळून जा ग. काय ग, शाळेचा अभ्यास केलास का? नाही ग, माझा अभ्यास झालाच नाहीये. आता सर ओरडणार. तेच ना, आणि अभ्यास करायला वेळच होत नाही. डोक्यामध्ये सतत शेण काढायचं नाही तर क्रिकेट खेळायचं. काय करायचं? पळायचं ढुंगणाला पाय लावून. मनी, अगं दमखा, उशीर झाला का मला? अगं नाही ग. चल लवकर, शाळेत जायला निघाले सगळे. थांब थांब, पिट्टू बालू येत आहेत आपल्या सोबत. मग बोलव की त्यांना, उशीर झालाय. उशीर तर उशीर, ते गेले उडत. तू बस, दम खा, मी पाणी आणते तुझ्यासाठी. आऊट दे रे, आऊट दे. ए, चांगली लाग रे. खेळे, खेळे. हा, शाबास. आडव ना. किती उशीर, बघ ना. काय बोलायचं? हा, चल लवकर आउट कर याला. शाबास, शाबास. चला रे, बाहेर झालं, शाळेत जाऊया. ए, घे बॅग, घे बॅग. चला चला. ए, शाण्या, थांब तिकडे. इकडे, इकडे, इकडे. ए, इकडे. कुठे चालला? बिबट्या बघितला तू? नाही नाही. मी बघितलंय. तुला शाळेत जायचं की वर जायचं? काय रे वर जायचं काय हे चल, बॉल दे, चल. बॉल दे, चल, ए, चल. पिट्या बॉल टाक, चल. चल रे जागेवर उभा राहा. ए, भूक लागली रे. काय भूक लागली. भूक लागली आहे? भूक लागली. जोरात लागली. ए, चालले लंच ब्रेक रे. चला, 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 चला. चला, चला. ह्या बाबांचा डबा. हा, यार बाबाचा डबा आणलास.
घे रे. मस्त रे मस्त. नाही भारी आहे. भाजी मस्त आहे. किती वेळ वाट बघायची अजून? सगळे निघून गेले असतील. सर ओरडतील आता, उशीर झाले म्हणून. ह्याला किती बी सांगा, ऐकणार नाही. स्वतः बी नाही जाणार आणि मला पण नाही जाऊ देणार शाळेला. आहे हा आम्ही चाललो का शाळेला? हा हा सांभाळून जागा पोरीनो. या पिटूला काही बी समजत नाही. 2-2 वेळेला नापास होऊन बी नाही. याचा आपला आहेच. ये रे माझ्या मांगल्या, तुम्ही सांभाळून जा. हा मी धाडून देते त्याला पाठवून. सगळे गेले असतील ना आता. बघ ना, उशीर केला यांनी. हो ना. चल, हात धर. अगं काही नाही होणार गं. भीती वाटते. घाबरू नको. चल चल. आरामात ये. सांगितलं होतं ना. हो ना. धाव धाव बिबट्या. अरे थांबा थांबा, मी भूत नाहीये. अरे थांबा ना. अरे थांबा धाव. जवळ आले. माझी चप्पल. अरे थांबा, भूत नाही. अगं लवकर ये. अरे थांबा. अरे थांबा ना. अरे थांबा. मी भूत नाहीये. थांबा. अरे थांबा, मी भूत नाहीये. हा बिबट्या नाही, हा दुसराच कोणीतरी. हा बिबट्याचा बाळ आहे बहुतेक. आले बिबट्याचं बाळ आहे. अरे थांबा. धाव लवकर धाव. काय ग? काय झालं चानी? हा 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 दमका. सॉरी सर बिबट्या. अगं शाळा भरून अर्धा तास झाला. 8वीला आहेस ना तू? मग तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत मला. वेळेवर शाळेत येत जा. काय उशीर का झाला? वाटेत भूत आहे, भूत. बिबट्याच्या बाळाचं भूत. चिखलानं माखलं होतं. आमच्या पाठी लागलं होतं. भूत? चिखलाने माखलेलं होतं. काय रात्री जेवता काय ग तुम्ही? हा कोणाला बिबट्या दिसतो, कोणाला बिबट्याचं भूत दिसतं. अजून 1 तास उशीर झाला तर सांगाल अजगर दिसला म्हणून. तुमची शपथ सर, बिबट्याच्या बाळाचं भूत चिखलानं माखलेलं होतं. विचारा हिला. हो. आता शाळेत येऊन सगळ्यांना विचारत बसू काय? चला वर्गात जाऊन बसा. अजून जर उशीर केलात ना यापुढे तर लक्षात ठेवा, पूर्ण वेळ उन्हात उभा करेन. चला वर्गात.
मुलांनो, आज आपण प्रबोधनाविषयी शिकणार आहोत. प्रबोधन ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती. तत्वज्ञान, साहित्य, विज्ञान, संगीत, शिल्प, चित्रकला,